प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये पुन्हा एक वार मी आपल्या सर्वांचं आजच्या असणाऱ्या गृह उपासनेमध्ये ह्या ठिकाणी स्वागत करत आहे। खरोखर प्रभू आमचा चांगला आहे आणि आमच्या जीवनामध्ये तो महत्कृत्य करत राहत आहे। या कठीण काळामध्ये सुद्धा देवबाप आमची खूप सुंदर रीतीने काळजी घेत आहे। चला तर मग आजच्या ह्या प्रभुवारच्या भक्तीच्या द्वारे पुन्हा एक वार परमेश्वराचं स्तवन करू, परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊ। ज्याप्रमाणे स्तोत्र करता त्याच्या असणाऱ्या स्तोत्रामध्ये म्हणतो की परमेश्वराचा धन्यवाद मी सर्वदा करत राहीन, माझ्या मुखात त्याचे स्तवन सतत असेल। तर या सर्वजण मिळून परमेश्वराची महती वरूनया अलायन्स मराठी चर्च भुसावळ आज पुन्हा एक वार आपल्या समोर ही प्रभुवारची असणारी भक्ती घेऊन येत आहे आणि या भक्तीची सुरुवात आपण स्तुती आराधनेच्या द्वारे ह्या ठिकाणी करणार आहोत। सर्व मान महिमा गौरव आदर आणि सन्मान सर्व समर्थ परमेश्वराला देऊया। आमेन। तारक तो सामर्थ्य तो यीशु देव युगानुयुग है। तारक तो सामर्थ्य तो यीशु देव युगानुयुग है। आहा हा 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 हालेलुया ओ हो 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 साना आहा हा हालेलुया 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 हालेलुया। हा दिवस प्रभूचा आहे, आपण उल्हास आनंद करू। हा दिवस प्रभूचा आहे, आपण उल्हास आनंद करू। स्वर्गाच्या देवाला स्तुतीचे गीत गाऊ। हालेलुया स्वर्गाच्या देवाला स्तुतीचे गीत गाऊ। हालेलुया 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 हालेलुया। चला हो आता त्याकडे आपण महिमा व स्तुती वर्णू। चला हो आता त्याकडे आपण महिमा व स्तुती वर्णू। किती थोर तो देव सर्वस्व आम्हा दिले। हालेलुया किती थोर तो देव सर्वस्व आम्हा दिले। हालेलुया 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 हालेलुया। त्याचा अनुभव घ्या, किती तो चांगला आहे। त्याचा अनुभव घ्या, किती तो चांगला आहे। सैतानी बंधनातून आम्हा सोडवितो। हालेलुया सैतानी बंधनातून आम्हा सोडवितो। हालेलुया 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 हालेलुया। तारक तो सामर्थ्य तो यीशु देव युगानुयुग है। तारक तो सामर्थ्य तो यीशु देव युगानुयुग है। आहा हा हा हालेलुया ओ हो हो साना आहा हा हालेलुया ओ हो साना
हालेलुया 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 हालेलुया. आता आपण पुढचं गीत प्रभू येशूच्या आराधनासाठी घेऊया. ख्रिस्त राजाची सुवार्ता या जगा सांगाल का. ख्रिस्त राजाची सुवार्ता या जगा सांगाल का. हालेलुया हालेलुया गौरवे करजाल का. ख्रिस्त राजाची सुवार्ता या जगा सांगाल का. हालेलुया हालेलुया गौरवे करजाल का. या विणा हाती ताळ मृदुंग आळवा प्रेमे होनी दंग. या विणा हाती ताळ मृदुंग आळवा प्रेमे होनी दंग. त्या प्रभूचा तोर महिमा गाऊनी दावाल का. हालेलुया हालेलुया गौरवे करजाल का. ख्रिस्त राजाची सुवार्ता या जगा सांगाल का. हालेलुया हालेलुया गौरवी करजाल का. संकटे येता जो करी साथ येई धावोनी देजणी हात. संकटे येता जो करी साथ येई धावोनी देजणी हात. त्या प्रभूला प्रेम भावे अंतरी ठेवाल का. हालेलुया हालेलुया गौरवे करजाल का. ख्रिस्त राजाची सुवार्ता या जगा सांगाल का. हालेलुया हालेलुया गौरवे करजाल का. दाविली प्रीती त्यागुनी प्राण जिंकिले वेगे मृत्यू सैतान. दाविली प्रीती त्यागुनी प्राण जिंकिले वेगे मृत्यू सैतान. तो जगाचा तारणारा ख्रिस्त हा सांगाल का. हालेलुया हालेलुया गौरवे करजाल का. ख्रिस्त राजाची सुवार्ता या जगा सांगाल का. हालेलुया हालेलुया गौरवे करजाल का. आहो कष्टी या पराक्रांत घ्यावी साभाग्या सौख्य नितांत. जाहो कष्टी या पराक्रांत घ्यावी साभाग्या सौख्य नितांत.
बंधू या जगाचा ख्रिस्त हा सांगाल का? हालेलुया हालेलुया गौरवी गरजाल का? ख्रिस्त राजाची सुवार्ता या जगा सांगाल का? हालेलुया हालेलुया गौरवी गरजाल का? आता आपण वर्शिप सॉन्ग घेऊया. आपण आपले डोळे झाकूया आणि आपण वर्शिप गीत घेणार आहोत. फिर से वो आग बरसा दे. बरसा दे, फिर से तूफान आने दे, तेरी महिमा से तेरे सामर्थ्य से फिर से तू अभिषेक कर दे. फिर से वो आग बरसा दे, फिर से तूफान आने दे, तेरी महिमा से तेरे सामर्थ्य से फिर से तू अभिषेक कर दे. हाँ पवित्र आत्मा, हाँ पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, हाँ पवित्र आत्मा, हाँ पवित्र आत्मा, हाँ पवित्र आत्मा. बहने दे उस हवा को, छू ले हर एक दिल को, तेरा दर्शन हमें मिले. करते हैं प्रार्थना तुझसे, बहने दे उस हवा को, छू ले हर एक दिल को, तेरा दर्शन हमें मिले. करते हैं प्रार्थना तुझसे, तेरी महिमा से तेरे सामर्थ्य से फिर से तू अभिषेक कर दे. तेरी महिमा से तेरे सामर्थ्य से फिर से तू अभिषेक कर दे. पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा,
तू बदल दे मेरे मन को, दे आशीष इस जीवन को। तेरी करुणा हम पे बरसे, अपने मार्ग पे चला हमको। तू बदल दे मेरे मन को, दे आशीष इस जीवन को। तेरी करुणा हम पे बरसे, अपने मार्ग पे चला हमको। तेरी महिमा से, तेरे सामर्थ्य से फिर से तू अभिषेक कर दे। तेरी महिमा से, तेरे सामर्थ्य से फिर से तू अभिषेक कर दे। पवित्र आत्मा, 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 पवित्र आत्मा। प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये पुन्हा एक वार आजच्या असणाऱ्या गृह उपासनेमध्ये आपण स्वागत करूया। आताच जे स्तुती स्तवन झालं, संदेशाकडे जाण्याच्या अगोदर या आपण सर्वजण डोळे झाकू आणि आपलं जीवन, आपलं अंतःकरण प्रभूच्या हातामध्ये देऊ, प्रार्थना करू। देव बाबा, आम्ही पुन्हा एक वार आमच्या स्वतःचं समर्पण तुझ्या हातामध्ये करतो। तुझं वचन जे आज आम्ही ऐकणार आहोत ते आमच्या लक्षात राहावं, त्या वचनाच्या द्वारे आमच्या जीवनामध्ये कार्यसिद्धी व्हावी, त्या वचनाच्या द्वारे आमच्या अंतःकरणाची आणि प्रभूजी आमच्या असणाऱ्या विचारांची, असणाऱ्या सर्व प्रकारची असणारी घालमेल, सर्व प्रकारची असणारी चिंता, काळजी प्रभूजी ह्या दूर व्हाव्यात। प्रभूजी आम्ही पुन्हा एक वार तुझ्या विश्वासामध्ये स्थिर व्हावं यासाठी लागणारी सर्व प्रकारची कृपा तू दे। प्रभू तुझं वचन ऐकण्यासाठी प्रभू आम्ही आमच्या अंतःचक्षु उघडत आहोत, प्रार्थना करतो प्रभू। आणि त्या शमूएला सारखं म्हणतो की बोल, तुझा दास ऐकत आहे। प्रभू तू आमच्या संगती बोल, यासाठी की आमच्या मनाचं पुनरुज्जीवन व्हावं, एक नवी कलाटणी प्रभू आमच्या जीवनाला मिळावी। प्रभू इथून पुढची वेळ आम्ही सर्वस्वी तुझ्या गौरवशाली हातामध्ये समर्पित करत धन्य तारणार आमचा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याद्वारे प्रार्थना केली म्हणून तू आहे, आमेन। प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज पुन्हा एक वार देवाच्या वचनाकडे आपण जात आहोत। व्हॉट्सअपच्या द्वारे जी वर्शिप ऑर्डर आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे त्याच्यामध्ये जे 2 शास्त्रभाग आहेत, पहिला शास्त्रभाग की जो जुन्या करारामधून घेतलेला आहे, स्तोत्रसंहिता 119वा अध्याय आणि त्याच्या 17व्या वचनापासून ते 24व्या वचनापर्यंत, आणि लूकरूचवर्तमान याचा 24वा अध्याय की जो नव्या करारामधून घेतलेला आहे त्याची 13व्या वचनापासून ते जवळजवळ 35व्या वचनापर्यंत चाचणारा जो शास्त्रभाग आहे, या दोन्ही शास्त्रभागाकडे आपण लक्ष केंद्रित करणार आहोत। आजच्या असणाऱ्या संदेशाकडे ज्यावेळेस आम्ही लक्ष केंद्रित करत आहोत, आजचा जो संदेश आहे तो डोळ्यांवर आधारित असा संदेश आहे।
पण जो शास्त्रभाग आम्ही निवडलेला आहे की जो लूक सुवर्तमान याचा 24वा अध्याय आणि त्याच्या 13व्या वचनापासून 35व्या वचनापर्यंत जर आम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी येशू ख्रिस्त अम्माऊसच्या असणाऱ्या वाटेवर चालणाऱ्या त्या दोन व्यक्तींसंगती संधान साधत आहे। यदा कदाचित अभ्यास करणारी जी मंडळी आहे, जे थिओलॉजियन्स आहेत, ते म्हणतात की ते दोघ जण शिष्य आहेत आणि आता अम्माऊसच्या वाटेवर किंवा अम्माऊस गावाकडे ते मार्गक्रमण करत त्यांना त्या ठिकाणी भेटतो आणि त्या ठिकाणी त्यांचं संभाषण सुरू होतं। वास्तविकता ह्या असणाऱ्या आजच्या संदेशाला मी थोडंसं एक वेगळं शीर्षक दिलेलं आहे आणि ते शीर्षक हे आहे की बंद डोळ्याने सुरू झालेल्या प्रवासाचा शेवट उघड्या डोळ्यांनी झालेला आहे। बंद डोळ्यांनी सुरू झालेला प्रवासाचा जो शेवट आहे, हा शेवट हा उघड्या डोळ्यांनी झालेला आम्हाला ह्या शास्त्र भागामध्ये दिसून येतो। मी पुनरुत्थानाविषयी या ठिकाणी आज तुमच्या संगती संधान साधणार नाही, पण मी तुमच्या संगती संधान साधत असताना मी पुनरुत्थानाचं महात्म्य किंवा पुनरुत्थानाचं महत्त्व तर तुम्हाला सांगणारच आहे, पण मी तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे की अनेक वेळेस ख्रिस्ती जीवनामध्ये किंवा ख्रिस्ती मंडळीमध्ये आम्ही वावरत असताना अनेक वेळेस होतं काय की आमच्या काही गोड कल्पना किंवा अशा कल्पना आमच्या अंतःकरणामध्ये किंवा विचारांमध्ये आम्ही रुजवून ठेवलेल्या आहेत ख्रिस्ती ह्या नात्याने, की अनेक वेळेस आम्हाला वाटतं की आम्ही ह्या पद्धतीमध्ये जर आम्ही ख्रिस्ती जीवन जगलो तरच त्याला काहीतरी किंमत आहे किंवा काहीतरी व्हॅल्यू आहे। अनेक अशा गोष्टी आहेत की ज्या पवित्र शास्त्रामध्ये त्यांना महत्त्व दिलेलं नाही, पण ख्रिस्ती मनुष्यानं त्याच्या जीवनामध्ये त्या गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्व दिलेलं आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतं। आणि म्हणून मी जे शीर्षक दिलेलं आहे, ह्या अम्माऊसच्या वाटेवर चालणारे हे दोन व्यक्तिमत्व, की ज्या दोन व्यक्तिमत्वांपैकी एकाचं नाव क्लैपा आहे, ह्या दोघांनी अशाच काही गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्व जगिक दृष्टिकोनातून दिलेलं आम्हाला ह्या ठिकाणी आढळून येतं किंवा पाहावयास मिळतं किंवा वाचायला मिळतं। पण ज्या वेळेस आम्ही ह्या सर्व गोष्टी पवित्र शास्त्राच्या दृष्टिकोनातून पाहतो त्यावेळेस आम्हाला हे निश्चित जाणवतं की बंद डोळ्यांनी सुरू झालेला हा प्रवास ज्या वेळेस उघड्या डोळ्यांनी संपुष्टात येतो त्यावेळेस त्या असणाऱ्या प्रवासाला किंवा त्या असणाऱ्या तत्वांना किंवा त्या असणाऱ्या गोष्टींना एक विशिष्ट किंमत त्या ठिकाणी आहे। आणि म्हणून आम्ही ज्यावेळेस ह्या असणाऱ्या गोष्टीकडे जर बघत आहोत तर लूक सुवर्तमान ह्याच्या असणाऱ्या 24व्या अध्यायाकडे आपण वळूया आणि त्याच्या 13व्या वचनापासून ते 35व्या वचनाकडे आपण लक्ष केंद्रित करणार आहोत। तत्पूर्वी आम्ही जो जुन्या करारातला जो शास्त्रभाग घेतलेला आहे की स्तोत्र संहिता ह्याचा 119वा अध्याय आणि 17 ते 24 वचनामध्ये एकच वचन मी तुम्हासाठी ह्या ठिकाणी वाचत आहे। त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, 18 वचन मी तुमच्यासाठी वाचतो। त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, तू माझे नेत्र उघड म्हणजे तुझ्या नियमशास्त्रातील अद्भुत गोष्टी माझ्या दृष्टीस पडतील। तू माझे नेत्र उघड म्हणजे तुझ्या नियमशास्त्रातील अद्भुत गोष्टी माझ्या दृष्टीस पडतील। बंद डोळ्याने सुरू झालेला प्रवास ज्यावेळेस डोळे उघडे करतो त्यावेळेस तो प्रवास संपुष्टामध्ये येतो। स्तोत्रकर्ता म्हणतो की त्या ठिकाणी तू माझे नेत्र उघड म्हणजे मी तुझ्या नियमशास्त्रातील अद्भुत गोष्टी मला त्या ठिकाणी दिसू लागतील। आणि म्हणून अम्माऊस वाटेवर किंवा त्या गावाच्या वाटेवर जाणारे हे दोन व्यक्तिमत्व हे असेच आहेत की ज्यांच्याकडे सर्व काही आहे, ज्यांच्याकडे बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी त्यांच्याकडे गोषवारा आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतो, पण कुठेतरी त्या गोष्टी एकमेकांसंगती लिंक करत असताना काही फ्लक्च्युएशन्स आम्हाला त्यांच्या जीवनामध्ये किंवा त्यांच्या विचारांमध्ये त्या ठिकाणी दिसून येतात। आणि आज आम्ही त्याच गोष्टींचं मनन आणि चिंतन करत आहोत की जरी आम्ही ख्रिस्ती आहोत, जरी आम्हाला ख्रिस्ताविषयी बरीचशी माहिती आहे,
जरी आमच्याकडे ख्रिस्ताविषयी बऱ्याच गोष्टींचा उहापोह आहे, जरी आम्हाला पवित्र शास्त्राविषयी बरीचशी माहिती आहे, तरीही यदा कदाचित रिस्क ही आहे किंवा चान्सेस हे आहेत की आमचे डोळे, मग ते शारीरिक असोत किंवा आत्मिक असोत, हे बंद राहण्याचे चान्सेस भरपूर आहेत. आणि म्हणून ह्या अनेक वेळेस आमचा ख्रिस्ती जीवनाचा प्रवास आम्ही बंद डोळ्यानेच करत असतो. पण कुठंतरी एक ठिकाण येतं, कुठंतरी एक असणारा एक दगड त्या ठिकाणी येतो किंवा एक त्या ठिकाणी माइलस्टोन येतो की ज्या ठिकाणी आम्हाला त्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी सोडून टाकणं गरजेचं आहे, त्या ठिकाणी त्या गोष्टी फेकून देणं गरजेचं आहे, यासाठी की आमचे नेत्र उघडे व्हावे. आणि हा शास्त्र भाग आम्हाला त्याच गोष्टींविषयी सांगतो. हे दोघ जण की जे अमावस्या वाटेवर जात आहेत, या दोघांकडे असणाऱ्या गोष्टी फार अद्भुत आहेत, फार विलक्षण आहेत. त्या गोष्टीविषयी ते चर्चा करत असताना त्या ठिकाणी आम्हाला आढळत आहे. वास्तविक पाहता जर आम्ही ह्या असणाऱ्या शास्त्र भागाकडे लक्ष दिलं, लूक वर्तमान याचा 24वा अध्याय 13व्या वचनापासून जर आम्ही वाचायला सुरुवात केली, तर त्या ठिकाणी म्हटलेलं 13व आणि 14व वचन आपण त्या ठिकाणी वाचणार आहोत. त्या ठिकाणी म्हटलेले, त्याच दिवशी त्यांच्यातील दोघे जण येरुशलेमेपासून सुमारे 4 कोसावरील अम्माऊस नावाच्या गावाला चालले होते. ते घडलेल्या सर्व गोष्टींविषयी एकमेकांशी संभाषण करीत होते. लक्षात घ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी हे दोघ जण आता येरुशलेमेपासून हे आता काही अंतरावर सुमारे 4 कोस म्हणजे साधारण 7 ते 7.5 मैलावर असणार जे अम्माऊस नावाचं जे गाव आहे, त्या गावाला ते जात आहेत किंवा मार्गक्रमण करत आहेत. आणि हे मार्गक्रमण करत असताना किंवा ह्या असणाऱ्या 4 कोसाच्या अंतराचा प्रवास ते करत असताना ते येरुशलेमेमध्ये घडलेल्या गोष्टीविषयी त्या ठिकाणी एकमेकांसंगती संभाषण करीत आहेत. हे लक्षात घ्या, त्या ठिकाणी संभाषण करत आहेत. वास्तविक पाहता 15वं वचन जर आम्ही वाचलं तर त्या ठिकाणी 2 महत्वाचे शब्द आम्हाला पाहायला मिळतात. आणि ते त्या ठिकाणी म्हटलेले, आणि असे झाले की ते संभाषणवर चर्चा करीत असताना, म्हणजे केवळ संभाषण ते करत नाहीयेत, तर असणाऱ्या संभाषणाविषयी ते चर्चा करत आहेत, ते डिस्कशन करत आहेत. आणि म्हणून आज आम्ही 3 महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष केंद्रित करणार आहोत. पहिलं कन्व्हर्सेशन, दुसरं कन्फेशन आणि तिसरं आहे कम्युनियन. या 3 महत्वाच्या फॅक्टर्सकडे आम्हाला आज लक्ष देणं गरजेचं आहे. जर आमचे डोळे बंद आहेत आणि बंद डोळ्याने जर आम्ही प्रवास करत आहोत, तर आमच्या जीवनामध्ये काही गोष्टींची स्थित्यंतर येणं गरजेचं आहे. आमच्या आत्मिक जीवनामध्ये काही गोष्टींची स्थित्यंतर येणं गरजेचं आहे. आमच्या आत्मिक जीवनामध्ये आमूलाग्र बदल होणं गरजेचं आहे. डोळे बंद करून आम्ही आमच्या आत्मिक जीवनामध्ये आम्ही आत्मिक जीवनाचा प्रवास नाही करू शकत. कुठेतरी कुठल्या तरी ठिकाणी आम्हाला असणारे हे बंद डोळे उघडावे लागणार आहे. आणि म्हणून ते बंद डोळे कसे उघडले जातील, कुठल्या पद्धतीने ते उघडणं गरजेचं आहे, याकडे आमचं लक्ष असणं गरजेचं आहे. आणि म्हणून आम्हाला या असणाऱ्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. बंद डोळ्यांनी सुरू झालेला प्रवास, ज्यावेळेस ख्रिस्ताची समक्षता, ख्रिस्ताची उपस्थिती हा यांच्या जीवनामध्ये येते, ख्रिस्त ज्यावेळेस यांच्या प्रवासामध्ये ज्यावेळेस कनेक्ट होत असताना आम्हाला दिसतो, त्यावेळेस यांचा प्रवास हा 7 मैलाचा जरी असला, 4 कोसाचा जरी असला, तरी हा प्रवास त्यांना सत्यतेकडे घेऊन जाणारा प्रवास ठरला. हा प्रवास त्यांना नीतिमत्तेच्या मार्गावर घेऊन जाणारा प्रवास ठरला. हा प्रवास त्यांची आकलन शक्ती, त्यांचं असणारं जगिक बुद्धी सामर्थ्य, त्यांच्या असणाऱ्या सगळ्या जगिक कार्यप्रणाली यांच्या पलीकडे जाऊन त्यांच्यासाठी हा प्रवास आशीर्वादित किंवा आशीर्वाद देणारा हा प्रवास त्यांच्यासाठी ठरला. प्रिय बंधू आणि भगिनींनो, या असणाऱ्या प्रवासामुळं, ज्या प्रवासामध्ये ख्रिस्त त्यांच्या संगती कनेक्ट होत आहे, ज्या प्रवासामध्ये त्यांच्या संगती ख्रिस्त त्या ठिकाणी येत आहेत, हा प्रवास त्यांच्यासाठी त्यांच्या जीवनाला एक आगळी वेगळी कलाटणी देणारा प्रवास ठरला. आणि म्हणून स्तोत्रकर्ता म्हणतो त्याप्रमाणे की तू माझे नेत्र उघड.
म्हणजे मी तुझ्या नियमशास्त्रातील अद्भुत गोष्टी पाहू शकेन, माझ्या दृष्टीस पडतील. जोपर्यंत आमचे आत्मिक नेत्र उघडत नाही प्रिय बंधू आणि भगिनींनो, तोपर्यंत नियमशास्त्रातील अद्भुत गोष्टी देव जे आम्हाला दाखवू इच्छितो, देव जे आम्हाला दृष्टांत देऊ इच्छितो, ते आम्ही पाहू शकणार नाही जोपर्यंत आमचे नेत्र उघडले जाणार नाही. कारण दोन महत्वाचे वचन आम्हाला ह्या ठिकाणी पाहायला मिळतात. जर आम्ही बारकाईनं जर वाचलं लूक वृत्तवर्तमानाचा 24वा अध्याय आणि त्याच्या 16व्या वचनामध्ये त्या ठिकाणी म्हटलेले, परंतु त्यांनी त्याला ओळखू नये म्हणून त्यांचे डोळे जणू काय बंद करण्यात आले होते. ही पहिली महत्वाची गोष्ट. आणि जर त्याच अध्यायामध्ये म्हणजे लूक वृत्तवर्तमान 24वा अध्याय आणि त्याच्या 31व्या वचनामध्ये जर आम्ही बघितलं तर त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, देवाचं वचन सांगतं, तेव्हा त्यांचे डोळे उघडले व त्यांनी त्याला ओळखले. 16वं वचन आम्हाला सांगतं त्यांचे डोळे बंद आहेत. 31वं वचन आम्हाला सांगतं तेव्हा त्यांचे डोळे उघडले. हे डोळे बंद झाले आणि हे डोळे उघडले. ह्या असणाऱ्या दोन वचनांच्या मधलं जे अंतर आहे, दोन वचनांच्या मधला जो प्रवास आहे, आज त्या प्रवासाविषयी आम्ही मनन आणि चिंतन करणार आहोत. आणि म्हणून असं काय झालं की त्यांचे बंद असणारे डोळे तेव्हा उघडले गेले? असं काय झालं की त्यांचे ज्या कारणामुळे बंद झालेले डोळे आहेत ते आता उघडले गेले? असं काय ख्रिस्ताने त्यांच्या संगती केलं की त्यांचे डोळे उघडले? असं काय केलं ख्रिस्ताने? आणि म्हणून काय झालं त्यांच्या जीवनामध्ये, आम्हाला ह्या त्या गोष्टीकडे बघणं गरजेचं आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे 7 मैल असणारा त्यांचा तो येरुशलेमेपासून अम्माऊसच्या असणाऱ्या वाटेवरचा किंवा गावाकडे जाणारा प्रवास कलाटणी देणारा ठरला. त्यांचे आत्मिक नेत्र उघडणारा ठरला. त्यांच्या मनाचं पुनरुज्जीवन करणारा ठरला. त्यांच्या विचारांमध्ये, त्यांच्या आकलन शक्तीमध्ये आणि त्यांच्या असणाऱ्या काळजाचा ठोका चुकवणारा हा त्या ठिकाणी प्रवास ठरला. वास्तविक पाहता जर आम्ही ह्या असणाऱ्या शास्त्र भागाकडे जर लक्ष दिलं तर त्या ठिकाणी 14व्या वचनामध्ये त्या ठिकाणी म्हटले, ते घडलेल्या सर्व गोष्टींविषयी एकमेकांसंगती किंवा एकमेकांशी संभाषण करीत होते. कुठलं संभाषण ते करत आहेत? अम्माऊसच्या वाटेवर हे जाणारे दोन प्रवासी, वास्तविक पाहता अम्माऊस नावाचं जर अर्थ जर आम्ही बघितला तर त्याचा अर्थ आहे वॉर्म स्प्रिंग किंवा वॉर्म स्प्रिंग असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. गरम झरे, गरम पाण्याचे झरे असं त्याचा अर्थ आपण घेऊ शकतो. की अम्माऊस गाव हे जवळजवळ येरुशलेमेपासून उत्तर पश्चिमेच्या असणाऱ्या बाजूला किंवा अशा दिशेला असणारं हे ठिकाण असावं असं अभ्यास करणाऱ्यांचं मत आहे. आता हे एकमेकांसंगती वचन 13 आणि 14 मध्ये जर आम्ही बघितलं तर ते एकमेकांसंगती चर्चा करत असताना किंवा संभाषण करत असताना त्या ठिकाणी आम्हाला दिसत आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, सगळ्यात महत्वाची गोष्ट जर ह्या ठिकाणी आम्हाला जर समजून घ्यायचे, आपल्या संदेशाचा असणारा मूळ विषय आहे की बंद डोळ्याने सुरू झालेल्या प्रवासाचा शेवट उघड्या डोळ्याने झाला. आता बंद डोळ्याने सुरू झालेला हा प्रवास आहे आणि ह्या प्रवासामध्ये ते सगळ्यात पहिली कृती जर काय करत आहेत तर येरुशलेमेमध्ये घडलेल्या सर्व गोष्टींविषयी ते संभाषण करत आहेत एकमेकांसंगती. अनेक वेळेस आम्ही आमच्या जीवनामध्ये अशाच प्रकारचे काही संभाषण, अशाच प्रकारच्या ख्रिस्ताविषयीची असणारी चर्चा आम्ही आमच्या जीवनामध्ये करत राहतो. कदाचित ठिकाण वेगळं असेल, कदाचित ते येरुशलेम नसेल पण ती मंडळी असेल, कदाचित त्याच्याविषयी ख्रिस्ताविषयी चर्चा नसेल पण वेगवेगळ्या मंडळीमधल्या असणाऱ्या व्यक्तिमत्वांविषयी त्या ठिकाणी चर्चा आम्ही करत असो. आम्ही आजही आमची सवय सोडलेली नाहीये, आजही आमचा रोखा त्या ठिकाणी सोडलेला नाहीये. आम्ही लोक असे आहोत की जे अजूनही संभाषणामध्ये आणि चर्चेमध्ये मग्न होत असताना आम्हाला मंडळांमध्ये आणि इतरत्र दिसत आहे. जगाला जर आज सगळ्यात मोठी कदाचित माझ्या दृष्टिकोनातून चुकीची जर सवय जर काय असेल तर ती आहे की नाहक संभाषण करणं आणि नाही त्या गोष्टींविषयी चर्चा करणं.
अनेक वेळेस आमच्या चर्चेचा असणारा केंद्रबिंदू हा वेगळा असतो. ज्याप्रमाणे आम्ही बघितलं, जोपर्यंत ख्रिस्त या चर्चेमध्ये येत नाही तोपर्यंत ह्यांची चर्चा ही फार निराळी आम्हाला त्या ठिकाणी दिसून येते. ते संभाषण आणि चर्चा करत आहेत. येरुशलेमेमध्ये झालेल्या घटनाविषयी त्या ठिकाणी ते संभाषण आणि चर्चा करत आहेत. प्रिय बंधू आणि भगिनींनो, संभाषण आणि चर्चा तर होत आहेत, पण त्यांच्या त्या चर्चेविषयीचा आणि संभाषणाविषयीचा असणारा जो उद्देश आहे तो ख्रिस्त रहित आहे आम्हाला या ठिकाणी दिसून येतं किंवा आम्ही त्याविषयी विचार करू शकतो. वास्तविक पाहता जर आम्ही बघितलं, जोपर्यंत ख्रिस्ताची उपस्थिती किंवा ख्रिस्ताची कनेक्टिव्हिटी त्यांच्या बरोबर होत नाही तोपर्यंत त्यांच्या संभाषणाला आणि त्यांच्या चर्चेला काही एक महत्व नाही. अनेक वेळेस आमच्या मंडळांमध्ये सुद्धा, आमच्या ख्रिस्ती जीवनामध्ये सुद्धा, आमच्या कुटुंबामध्ये सुद्धा अनेक संभाषण होतात, अनेक चर्चा होतात, अनेक चर्चेची सत्र त्या ठिकाणी होतात. दिवस जातात, महिने जातात, वर्ष जातात, 6 महिने लागतात, 20 वर्ष जातात, पण त्या चर्चेला कुठल्याही प्रकारचा रिझल्ट येत नाही. त्या संभाषणाला कुठल्याही प्रकारचं तोडगा त्या ठिकाणी निघत नाही. कारण आमची संभाषण आणि आमच्या चर्चा या ख्रिस्तरहित आहेत. ख्रिस्त केंद्रित संभाषण आणि ख्रिस्त केंद्रित चर्चा आज कमी होत असताना दिसत आहे. ते एकमेकांशी बोलत आहेत. घटना ही ख्रिस्तासाठी किंवा ख्रिस्ताच्या संगती घडलेली आहे, पण त्यांच्या चर्चेमध्ये अजूनपर्यंत ख्रिस्ताचं नाव आलेलं दिसत नाही, जोपर्यंत ख्रिस्त त्या संभाषणामध्ये उतरत नाही. आणि म्हणून सगळ्यात पहिली गोष्ट जर आम्हाला ह्या असणाऱ्या बंद डोळ्यांनी सुरू झालेल्या प्रवासामध्ये जर आम्हाला काय समजून घ्यायचं असेल तर सगळ्यात पहिली गोष्ट की आम्ही जे काही संभाषण करत आहोत, जी काही चर्चा आम्ही करत आहोत ती चर्चा ख्रिस्त केंद्रित असावी, ख्रिस्त विरहित नसावी. आजही आमचे संभाषण त्याच प्रकारचे आहेत. आजही आमचे अनेक वेळेस आमच्या लक्षात येतं की त्याच्या पाठीमागचं असणारं, संभाषणाच्या पाठीमागचं कारण, त्या चर्चेच्या पाठीमागचं असणारं कारण आम्ही त्या ठिकाणी विसरून जात आहोत. ख्रिस्त हा आमच्या चर्चेचा आणि आमच्या संभाषणाचा केंद्रबिंदू असावा. प्रिय बंधू आणि भगिनींनो, जर आम्ही शुभवर्तमानामध्ये जर बघितलं तर एक उदाहरण आहे की शिष्य एकमेकांसंगती त्या ठिकाणी वाद करताना आम्हाला एका ठिकाणी दिसतात. आणि त्या ठिकाणी त्यांचा वाद कशासाठी आहे तर त्याचं कारण आहे की मोठा कोण आहे. आणि मग त्या ठिकाणी येशू ख्रिस्त त्यांच्यामध्ये एक लहान बालकाला उभं करतो आणि तो म्हणतो, जो कोणी ह्या लहान बालकासारखा होणार नाही तोपर्यंत स्वर्गाच्या राज्यात कोणाचा प्रवेश होणार नाही. प्रिय बंधू आणि भगिनींनो, अनेक वेळेस आजही आमचे जे वाद आहेत ते कशासाठी आहेत, आमची संभाषणं जी आहेत ही कशासाठी आहेत, आमची चर्चा जी आहे ही कशासाठी आहे हे आम्हाला आजही कळत नाही. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, ख्रिस्ता संगती जी चर्चा आहे, ख्रिस्ता संगती जे संभाषण आहे, अनेक वेळेस ते आम्ही करत असताना डोळे बंद झालेले आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतात. कारण 16वं वचन आम्हाला त्या ठिकाणी सांगतं की ज्यावेळेस येशू त्यांच्यामध्ये येतो, 15वं वचन त्या ठिकाणी म्हणतं, आणि असे झाले की ते संभाषण व चर्चा करीत असताना येशू स्वतः जवळ येऊन त्यांच्या बरोबर चालू लागला, परंतु त्यांनी त्याला ओळखू नये म्हणून त्यांचे डोळे जणू काय बंद करण्यात आले होते. गौरवी ख्रिस्त की जो पुनरुत्थित झालेला आहे, ज्या असणाऱ्या घटनेविषयी ते चर्चा करत आहेत आणि ज्या घटनेचा हिरो मुळात येशू ख्रिस्त आहे, हा त्या ठिकाणी त्यांच्या संगती चालत असताना सुद्धा पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की त्यांचे डोळे किंवा त्यांनी त्याला ओळखू नये म्हणून त्यांचे डोळे जणू काय बंद करण्यात आले होते. प्रिय बंधू आणि भगिनींनो, अनेक वेळेस ख्रिस्त आमच्या प्रवासामध्ये आमच्या संगतीत चालत असताना आम्ही त्याला ओळखत नाही, कारण आमचे अंतःचक्षु त्या ठिकाणी बंद आहे, आत्मिक नेत्र त्या ठिकाणी बंद आहे. आम्ही त्याला ओळखू शकत नाही कारण आम्ही त्याच्याविषयी तर चर्चा करत आहोत, पण त्याच्याविषयी आमच्याकडे अनुभव नाही. म्हणून स्तोत्रकर्ता स्तोत्र 34 मध्ये म्हणतो की परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. ते दोघ जण ख्रिस्ताविषयी चर्चा करत आहेत,
त्या घटनेविषयी यरुशलेमेमध्ये झालेल्या त्या प्रत्येक असणाऱ्या त्या इव्हेंटविषयी, त्या प्रत्येक असणाऱ्या इन्सिडेंट्स विषयी ते त्या ठिकाणी चर्चा करत असतील. कदाचित त्यांनी ही चर्चा केली असेल की अरे तो येशू ख्रिस्त मसीहा म्हणून आला, तो त्या ठिकाणी यरुशलेमेमध्ये जयोत्सवाने आला, त्यांनी अशा प्रकारे ह्या ठिकाणी केलं. आणि ज्यावेळेस त्याला राजांचा राजा प्रभूंचा प्रभू म्हणून ज्यावेळेस आपण होसान्ना होसान्ना म्हणालो, ज्यावेळेस त्याला आपण आता आपला राजा म्हणून त्याला घोषित केलं, त्यावेळेस त्याने स्वतःला रोमन सत्तेकडे त्या ठिकाणी समर्पित केलं, स्वतःला पकडून दिलं, स्वतः त्या वधस्तंभावर त्या ठिकाणी त्यांनी स्वतःचं बलिदान केलं, स्वतः त्या ठिकाणी मरण पावला. असा कसा हा राजा? अनेक प्रकारचे वृत्तांत, अनेक प्रकारचं डिस्कशन त्यांनी कदाचित केलं असेल. कदाचित की हा सर्व पैलू त्यांनी त्या ठिकाणी पडताळून पाहिले असतील. काय खरं काय खोटं, कशावर विश्वास ठेवायचा, कशावर विश्वास ठेवायचा नाही, याविषयी सखोल त्या ठिकाणी त्यांचं चर्चा त्या ठिकाणी होत असताना कदाचित आम्हाला कळू शकेल. प्रिय बंधू आणि भगिनींनो, त्या चर्चेला आणि त्या संभाषणाला त्याच वेळेस किंमत येईल ज्यावेळेस त्याच्यामध्ये ख्रिस्त स्वतः उतरेल. आणि म्हणून आम्हाला या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, त्यांच्या संगतीत चालणारा जो ख्रिस्त आहे त्याला ओळखणं गरजेचं आहे. आमच्याही जीवन प्रवासामध्ये ख्रिस्त आमच्या संगती चालतो, पण जगिकतेचं वातावरण, आमच्या असणाऱ्या व्यसनाचं वातावरण, अनेक वेळेस आमच्या आजूबाजूला असणारं वेगवेगळ्या प्रकारचं जगिकतेचं वलय हे आम्हाला ख्रिस्ताला ओळखण्यापासून दूर ठेवतं. संगती चालणाऱ्या ख्रिस्ताला आम्ही ओळखू शकत नाही. ज्यावेळेस पेत्राला विचारलं गेलं, पेत्राने ख्रिस्ताविषयी कबुली केली की तुम्ही जिवंत देवाचे पुत्र ख्रिस्त आहात. ज्यावेळेस त्या असणाऱ्या दमास्कसच्या वाटेवर ज्यावेळेस शौल ज्यावेळेस जात होता आणि ज्यावेळेस प्रभूचा साक्षात्कार त्याला झाला, ज्यावेळेस त्याला दर्शन झालं, त्यावेळेस शौलाचा पौल झाला आणि त्या ठिकाणी त्याने प्रभूला ओळखलं. पवित्र शास्त्रामध्ये कैक असे व्यक्तिमत्व आहेत की ज्यांनी ख्रिस्ताचा आवाज ओळखला आणि ख्रिस्ताच्या आवाजाला फार सुंदर रीतीने त्या ठिकाणी रिस्पॉन्ड केलं. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आमच्या संभाषणामध्ये आणि आमच्या चर्चमध्ये सध्या कोण आहे? अनेक वेळेस बेसलेस चर्चा करत असताना आम्हाला त्या ठिकाणी आम्ही दिसून येत आहोत. दुसरी महत्वाची गोष्ट, आता ज्या वेळेस बंद डोळ्याने सुरू झालेला हा प्रवास आहे त्याच्यामध्ये ख्रिस्त विरहित संभाषण होत असताना, ख्रिस्त विरहित चर्चा होत असताना आम्हाला त्या ठिकाणी दिसते. कारण का त्यांचे डोळे जणू काय बंद करण्यात आलेले आहेत की ह्यासाठी की त्यांनी ख्रिस्ताला ओळखू नये, त्यांनी येशूला ओळखू नये. 17व्या वचनापासून आता आपण पुढे जाऊया, 19व्या वचनापर्यंत आपण येऊया. त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की त्याने त्यांना म्हटले, म्हणजे आता येशू त्या ठिकाणी म्हणत आहे, तुम्ही चालताना ज्या गोष्टी एकमेकांबरोबर बोलत आहात त्या कोणत्या? तेव्हा ते म्लानमुख होऊन उभे राहिले. मग त्यांच्यातील क्लैपा नावाच्या इसमाने त्याला उत्तर दिले, अलीकडे यरुशलेमेत घडलेल्या गोष्टी ठाऊक नसलेले तुम्ही एकटेच प्रवासी आहात काय? 19व्या वचनामध्ये म्हटला, तो त्यांना म्हणाला, कसल्या गोष्टी? त्यांनी त्याला म्हटले, नासरेतकर येशूविषयीच्या, तो देवाच्या व सर्व लोकांच्या दृष्टीने कृतीने व उक्तीने पराक्रमी संदेष्टा होता. त्याला मुख्य याजकांनी व आमच्या अधिकाऱ्यांनी देहांत शिक्षेसाठी पकडून वधस्तंभावर खेळले. 21वं वचन म्हटलेलं आहे, परंतु इस्रायलाची मुक्ती करणारा तो हाच, अशी आमची आशा होती. शिवाय या सर्व गोष्टी झालेला आज 3रा दिवस आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, पहिलं बघितलं, ख्रिस्त आमच्या चर्चेचा आणि संभाषणाचा केंद्रबिंदू असावा. अजूनपर्यंत ख्रिस्ताचं असणारं त्या ठिकाणी आगमन तर झालेलं आहे, पण त्या असणाऱ्या डिस्कशन मध्ये त्या ठिकाणी तो आम्हाला दिसत नाही. पण ज्या वेळेस आता आम्हाला 19व्या वचनापासून जर आम्ही पाहिलं किंवा 17व्या वचनापासून जर आम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी आता ख्रिस्ताने या दोघांसंगती चर्चा करायला सुरुवात केलेली आहे. आणि ख्रिस्ताची स्ट्रॅटेजी ही आहे किंवा ख्रिस्ताचं असणारं पद्धती आहे की तो त्यांना प्रश्न विचारत आहे. जे काही चालू आहे त्याच्याविषयी त्या ठिकाणी प्रश्न विचारत आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, पहिलं बघितलं की ख्रिस्ताविषयीचं कन्व्हर्सेशन जे आहे ते ख्रिस्त विरहित नसावं. आता आम्ही दुसऱ्या असणाऱ्या मुद्द्याकडे येत आहोत आणि ते म्हणजे कन्फेशन, कबुली करणं.
आणि म्हणून दुसरा महत्वाचा जो टप्पा आहे तो टप्पा आहे की ख्रिस्ताविषयी आणि त्याच्या महत्कृत्यांविषयी आम्हाला कबुली देणं गरजेचं आहे. जर डोळे बंद केलेला करून आम्ही प्रवास जर करत आहोत तर आम्हाला जर आमचे डोळे ह्या प्रवासाच्या दरम्यान जर उघडे करायचे असतील, आत्मिक नेत्र जर उघडे करायचे असतील, तर पहिली महत्वाची गोष्ट आमच्या चर्चेचा विषय किंवा केंद्रबिंदू ख्रिस्त असावा. ख्रिस्ताशिवायची असणारी चर्चा ही सैतानाची चर्चा आहे. ख्रिस्ताशिवाय असणारं संभाषण किंवा चर्चा हे आम्हाला जगिकतेकडे नेणार आहे, हे लक्षात घ्या. आता दुसरा मुद्दा जो आहे तो ह्या ठिकाणी आहे की ख्रिस्ताविषयी जर आम्हाला आमचे नेत्र जर उघडायचे आहेत, बंद नेत्रांनी आम्ही प्रवासाला सुरुवात केलेली आहे, पण जर आम्हाला आमचे नेत्र उघडायचे आहेत तर आम्हाला ख्रिस्ताविषयी आणि ख्रिस्ताच्या महत्कृत्यांविषयी कबुली देणं गरजेचं आहे. We need to confess what we have experienced. We need to confess. आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट जर काय असेल तर आम्हाला कन्फेस करणं, कबूल करणं की आम्ही काय बघितलं, काय अनुभवलं, आमच्या विचारांमध्ये काय होतं. जर आम्ही बारकाईनं जर ह्या सगळा वृत्तांत जर बघितला तर त्या ठिकाणी क्लैपा नावाचा जो इसम आहे किंवा ज्याला शिष्य म्हटलेला आहे काही अभ्यासक्रमामध्ये, तो त्या ठिकाणी 18व्या वचनामध्ये म्हणतो, मग त्यांच्यातील क्लैपा नावाच्या इसमाने त्याला उत्तर दिले, अलीकडे येरुशलेमेत घडलेल्या गोष्टी ठाऊक नसलेले तुम्ही एकटेच प्रवासी आहात काय. आता तो त्यांना म्हणाला, म्हणजे येशू त्यांना म्हणाला, कसल्या गोष्टी. त्यांनी त्याला म्हटले, नासरेतकर येशू विषयीच्या. आता त्यांच्या डिस्कशन मध्ये आता नासरेतकर येशू त्या ठिकाणी येत आहे. तो म्हणतो तो देवाच्या व सर्व लोकांच्या दृष्टीने कृतीने व उक्तीने पराक्रमी संदेष्टा होता. ख्रिस्ताच्या महत्कृत्यांविषयी, ख्रिस्ताच्या कार्याविषयी आता हा क्लैपा नावाचा इसम जो आहे तो त्या ठिकाणी स्पष्ट कबुली देत आहे. जे सत्य त्याला माहित आहे, जे सत्य त्याने अनुभवलं, जे सत्य त्याने पाहिलं, जे येरुशलेममध्ये घडलेल्या गोष्टींचा वृत्तांत आता तो स्पेसिफिकली येशूच्या समोर त्या ठिकाणी मांडत आहे. आणि त्याची वाक्य रचना इतकी सुंदर आहे, इतकी प्रफाउंड आहे, ते वाचल्यानंतर आमच्या अंगावर काटे आल्याशिवाय, आमच्या अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही. कारण त्याचं स्टेटमेंट हे आहे प्रिय बंधू भगिनींनो, तो त्या ठिकाणी म्हणतोय की आम्ही डिस्कशन जे करत आहोत, आम्ही चर्चा जी करत आहोत, आम्ही ती चर्चा नासरेतकर येशू विषयी करत आहोत. हा नासरेतकर येशू कसा आहे तर नासरेतकर येशू हा देवाच्या दृष्टीने आणि लोकांच्या दृष्टीने कृतीने व उक्तीने पराक्रमी संदेष्टा होता. किती मोठं प्रफाउंड स्टेटमेंट या क्लैपाचा आहे. येशू ख्रिस्ताविषयी सांगत असताना, ख्रिस्ताला तो सांगत असताना तो कुठल्याही प्रकारे त्याच्या वाक्यामध्ये, त्याच्या स्टेटमेंटमध्ये कुठल्याही प्रकारचं फ्लक्च्युएशन आम्हाला दिसत नाही. तो त्या ठिकाणी स्पष्ट म्हणतो, हा जो ख्रिस्त आहे, ज्या नासरेतकर येशूविषयी आम्ही चर्चा करत आहे, तो देवाच्या दृष्टीने आणि लोकांच्या दृष्टीने पराक्रमी संदेष्टा होता. उक्तीने आणि कृतीने, केवळ बोलण्याने त्या ठिकाणी त्यांनी कार्य नाही केलं, तर त्याची कृती त्याच्याविषयी साक्ष देते. आणि योहानाच्या शुभवर्तमानामध्ये जर आम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी येशू ख्रिस्त योहानाच्या शुभवर्तमानामध्ये म्हणत असताना म्हणतो की माझी कृती माझ्याविषयी साक्ष देते. प्रिय बंधू आणि भगिनींनो, देवाच्या दृष्टीने आणि लोकांच्या दृष्टीने उक्तीने आणि कृतीने पराक्रमी संदेष्टा कोण तर प्रभू येशू ख्रिस्त. काय मोठं कन्फेशन हा क्लैपा नावाचा इसम त्या ठिकाणी देत आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, येशू ख्रिस्ताच्या प्रश्नाला समर्पक रेलेव्हंट उत्तर हा असणारा व्यक्ती त्या ठिकाणी देते. आमचे नेत्र उघडण्यासाठी ही कबुली करणं गरजेचं आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्हाला प्रेषितांच्या कृत्यांमध्ये सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी आढळतं की त्या ठिकाणी म्हटलेलं, जर तू प्रभू येशू ख्रिस्त, रोमकरास पत्रामध्ये 10व्या करारामध्ये आम्हाला त्या ठिकाणी आढळतं, त्या ठिकाणी म्हटलेले, जर तू येशू ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून स्वीकारशील, तुझं आणि तुझ्या घराण्याचं तारण होईल. जर तू आपलं पाप पत्री घेशील
तर त्या ठिकाणी येशू ख्रिस्ताच्या संगती तुला त्या ठिकाणी सहभागिता त्या ठिकाणी मिळेल. जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वसनीय आणि न्यायी आहे, म्हणून आमच्या अपराधांची क्षमा करेल आणि आम्हाला सर्व अनितीपासून तो दूर राखील. प्रिय बंधू आणि भगिनींनो, कन्फेशन ऑफ युअर इव्हिल वर्क्स इज द बिगिनिंग ऑफ युअर गुड वर्क्स. तुमच्या चांगल्या कामाची सुरुवात ही तुमच्या पाप कबुलीमध्ये आहे. तुमच्या आत्मिक जीवनाची चांगली सुरुवात ही तुमच्या पाप कबुलीमध्ये आहे. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, ख्रिस्ताकडं आम्हाला ख्रिस्ताविषयी काय वाटतं हे कबूल करा. आमची पाप दररोज कबूल करा. आमचे पाप एकमेकांकडे कबूल करत राहा. कारण आमच्या पापांची क्षमा, आमच्या असणाऱ्या चुकीच्या विचारांची क्षमा केवळ आणि केवळ जर कोण देऊ शकतो तर तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. देवाच्या आणि लोकांच्या दृष्टिकोनातून देवाचा दृष्टिकोन आम्हाला त्याच वेळेस कळतो प्रिय बंधू भगिनींनो ख्रिस्ताविषयी, ज्यावेळेस बाप्तिस्मा करणारा योहान या ख्रिस्ताला त्या ठिकाणी येशूला त्या ठिकाणी बाप्तिस्मा देतो आणि ज्या वेळेस ख्रिस्त त्या पाण्यातून वर येत असताना कबुतराच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी देवाचा आत्मा त्या ठिकाणी येतो आणि तो म्हणतो, आकाशातून वाणी होते, स्वर्गातून वाणी होते आणि ते म्हणते की हा माझा परमप्रिय पुत्र आहे, याच विषयी मी संतुष्ट आहे. देवाचा दृष्टिकोन आम्हाला त्याच ठिकाणी कळतो. लोकांचा दृष्टिकोन आम्हाला त्याच वेळेस कळतो ज्या वेळेस लोक त्यांनी केलेले चमत्कार पाहतात, त्यांनी अधिकारामध्ये ज्या गोष्टी केलेल्या ते म्हणतात की काय याची अधिकाराची शिकवण आहे. उक्तीने आणि कृतीने साऱ्या जगाला प्रीती शिकवून गेला, साऱ्या जगाला सत्य शिकवून गेला असा हा ख्रिस्त की जो पराक्रमी संदेश आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतो. योहान कृष्ण सुवर्तमानाच्या असणाऱ्या त्या वृत्तांतामध्ये ज्या ठिकाणी शमरोनी स्त्री त्या ठिकाणी आम्हाला दिसते, त्या ठिकाणी योहान कृष्ण सुवर्तमान याचा 4था अध्याय आणि त्याच्या असणाऱ्या 19व्या वचनामध्ये तिचा असणारं स्टेटमेंट फार अतिशय महत्वाचं आहे. ती त्या ठिकाणी म्हणत असताना ती 19व्या वचनामध्ये ती म्हणते, 19वं वचन त्या ठिकाणी आम्हाला सांगतं, ती स्त्री त्याला म्हणाली, महाराज आपण संदेष्टी आहात हे आता आम्हाला समजले. त्याच्याही पलीकडं योहान कृष्ण सुवर्तमानाच्या 9व्या अध्यायाच्या मला वाटतं 13व्या वचनापासून जर 17व्या वचनापर्यंत जर आम्ही आलो तर त्या ठिकाणी सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी एका जन्मांधळाला ज्यावेळेस येशू ख्रिस्ताने त्याच्या जीवनात चमत्कार केला, 17व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, म्हणून ते त्या आंधळ्याला म्हणाले, त्याने तुझे डोळे उघडले तर त्याच्याविषयी तू काय म्हणतोस? त्याने म्हटले, तो संदेष्टा आहे. एका अंधाने त्याला ओळखलं, तो संदेष्टा आहे. त्या शमरोनी स्त्रीने ओळखलं, तो संदेष्टा आहे. काय आम्ही ओळखतो का? तो संदेष्टा आहे. ज्याच्या हातामध्ये आमच्या सार्वकालिकतेचं गुज आहे की जे त्यांनी त्या वधस्तंभावर आमच्यासाठी मोकळं केलं. एवढंच केवळ नाही तर दुसरं प्रोफाउंड स्टेटमेंट आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. 21व्या वचनामध्ये दुसरी कबुली आम्हाला पाहायला मिळते. तो परंतु इस्रायलाची मुक्ती करणारा तो हाच, अशी आमची आशा होती. वास्तविक पाहता ह्या दोघांचा असणारं कन्फ्युजन कुठे आहे माहिती आहे का? ते जगी दृष्टिकोनातून विचार करत आहे आणि त्यांचा विचार हा आहे की जर हा येशू ख्रिस्त ज्याला जो गाढवीच्या शिखरावर बसून आला, ज्याला आम्ही राजा करण्याच्या तयारीत होतो, जो आम्हाला रोमनांच्या असणाऱ्या गुलामगिरीतून, त्या ग्रीकांच्या असणाऱ्या मक्तेदारीतून आणि वेगवेगळ्या प्रकारच्या असणाऱ्या त्या सर्व गोष्टीतून स्वतंत्र करणारा होता, हा तर वधस्तंभावर गेला. जो राजा आहे, जो आमच्या संगती काम करणारा आहे, हा वधस्तंभावर कसा काय जाऊ शकतो? आणि म्हणून तो म्हणतात की इस्रायलाची मुक्ती करणारा तो हाच, अशी आमची आशा होती. त्यांना असं वाटलं की जी आशा आम्ही बाळगून होतो आता त्या आशेचा चक्का चूर झालेला आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, अनेक वेळेस आम्हाला तेच वाटतं, ज्या देवाकडे आम्ही लक्ष लावून आहोत असं आम्हाला वाटतं की हा देव आमच्यावर संगती काम करत नाही. ज्या देवाकडे आम्ही लक्ष लावून आहोत असं आम्हाला वाटतं की हा देवाला माझ्याविषयी काही कळवळ नाही. ज्या देवाला आम्ही ओळखत आहोत, ज्या देवाच्या मागेच आम्ही चालत आहोत, अनेक वेळेस आम्हाला वाटतं की या देवाला माझ्या जीवनाविषयी काय देणं घेणं नाहीये, हा दुसऱ्यांच्या जीवनामध्ये इंटरेस्टेड आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, या असणाऱ्या क्लैपाचं स्टेटमेंट नीट आहे का? 21व्या वचनामध्ये तो म्हणतो, परंतु इस्रायलाची मुक्ती करणारा तो हाच,
मुक्ती करणारा, याचा अर्थ आहे की रिडीमर. आणि जो रिडीमर आहे, जो मुक्ती करणारा आहे, कारण हा शब्द मुक्ती करणारा हा ह्यासाठी वापरला जाते कारण काही दिवसांना अगोदर त्यांनी त्या ठिकाणी वलांडण सणाच्या दिवशी, त्याच्या अगोदर त्या असणाऱ्या काळामध्ये त्यांनी अनेक वेळेस या गोष्टी बघितलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी किंमत मोजावी लागते. जो मुक्ती करणार आहे त्याला किंमत मोजावी लागते आणि ती किंमत मरणाशिवाय दुसरी कुठली नाही. The Redeemer has to die. जो मुक्त करणारा आहे त्याला मरण क्रम प्राप्त आहे आणि म्हणून हा इस्रायलाचा मुक्ती करणारा आहे. याच्याविषयीची आशा त्यांची जी पल्लवित झालेली होती, त्यांना असं वाटलं की आता आमचे सर्व होप्स जे आहेत ते आता जमीनदोस्त झालेले. प्रिय बंधू आणि भगिनींनो, अनेक वेळेस आमच्या जीवनामध्ये आम्हाला असंच वाटतं. इस्रायलाची मुक्ती करणारा, देवाच्या आणि सर्व लोकांच्या दृष्टीने कृतीने उक्तीने पराक्रमी संदेष्टा होता. हे दोन महत्वाची कबुली, दोन महत्वाचे कन्फेशन्स आम्हाला हा क्लैपा त्या ठिकाणी करत असताना आम्हाला दिसत आहेत. या दोघांकडे माहिती भरपूर आहे, पण एका गोष्टीचा अभाव आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतो आणि तो अभाव म्हणजे 25व्या वचनामध्ये. मग तो त्यांना म्हणाला, आणि मग मधला जो वृत्तांत आहे म्हणजे 22व्या वचनापासून ते 24व्या वचनापर्यंत तो सांगतो की तो पुनरुत्थित कसा झाला आणि त्या ठिकाणी असणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत त्यांनी कसं त्यांना सांगितलं, तो सगळा वृत्तांत. मी तुमचं लक्ष 25व्या वचनाकडे घेऊन जातो. तो त्यांना म्हणाला, अहो निर्बुद्धी व संदेष्टांनी सांगितलेल्या सर्व गोष्टींविषयी विश्वास धरण्यास मतिमंद अशा माणसांना. फार कठीण स्टेटमेंट येशू त्यांच्या संगती करत आहे. त्यांना अजून माहित नाही की त्यांच्या संगती बोलत असणारा व्यक्ती हा कोण आहे, पण हे स्टेटमेंट ऐकल्यानंतर कदाचित त्यांनी एकमेकांकडे बघितलेलं असेल. कदाचित त्यांच्या अंतःकरणामध्ये त्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह आलं असेल की अरे हा कोण की आम्ही ज्याला ओळखत नाही, हा आम्हाला असं का बोलत आहे, का आम्हाला निर्बुद्ध म्हणत आहे, का आम्हाला मतिमंद त्या ठिकाणी म्हणत आहे. आणि त्याचं कारण हेच आहे की त्यांचा विश्वास केवळ ठराविक गोष्टींविषयी. कारण जर वचन नीट वाचलं तर त्या ठिकाणी आम्हाला कळतं. मग तो त्यांना म्हणाला, अहो निर्बुद्धी व संदेष्टांनी सांगितलेल्या सर्व गोष्टींविषयी विश्वास धरण्यास मतिमंद अशा माणसांनो. सर्व गोष्टींविषयी विश्वास धरण्यास. अनेक वेळेस इथंच आम्ही डगमगतो. सर्व गोष्टींविषयी विश्वास धरण्यास आम्ही मतिमंदच झालेलो आहोत. कारण काय झालेलं आहे, कारण आम्ही वचनाचं ऐकण्यापेक्षा वचन सांगणाऱ्याचं ऐकतो आणि ते आम्हाला सत्य वाटू लागतं. नीट घ्या माझं स्टेटमेंट. मी जे बोलत आहे ते नीट लक्षात घ्या. अनेक वेळेस वचन जे सांगतं त्यापेक्षा वचन सांगणारा जो आहे त्याचं असणारं वक्तव्य आम्हाला सत्य वाटू लागतं. सर्व गोष्टींविषयी विश्वास धरण्यास मतिमंद अशा माणसांना. आमचा विश्वास आहे ना, आम्ही फक्त ठराविक गोष्टींविषयीच ठेवतो. येशू तारणारा आहे तेवढाच आमचा विश्वास आहे. येशू आम्हाला मदत करतो तेवढाच आम्हाला विश्वास आहे. येशू आमचे अश्रू पुसतो तेवढाच आमचा विश्वास आहे. येशू आमच्या जीवनामध्ये चमत्कार करतो तेवढाच आमचा विश्वास आहे. त्याच्या पलीकडचा असणारा विश्वासाचा अनुभवच काय घेतला. ख्रिस्त आमच्या कार्यपद्धतीच्या पलीकडे जाऊन आमच्या जीवनामध्ये कार्य करतो. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, हे समजून घ्या की आम्ही हा विश्वास जर आम्ही बाळगत आहोत तर आम्ही सर्व गोष्टींवर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. विश्वास धारण करण्यात व इक्विप ज्यावेळेस आम्ही करतो त्यामध्ये आम्ही मतिमंद असू नये. आणि येशू ख्रिस्त तो दोष आम्हाला लावतो की सर्व गोष्टींविषयी विश्वास धरण्यास मतिमंद अशा माणसांनो. वर तर तो म्हणतो, अहो निर्बुद्धी व संदेष्टांनी सांगितलेल्या
म्हणजे जे संदेश त्यांनी सांगितलेला आहे त्या सर्व गोष्टींवर आम्ही विश्वास ठेवत नाही. ठराविक गोष्टी काटछाट करतो आम्ही ना. आम्हाला जे पटतं ते आम्ही घ्यायचं, जे पटत नाही ते सोडून द्यायचं. प्रिय बंधू आणि भगिनींनो, अनेक वेळेस ख्रिस्त ज्यावेळेस आम्हाला सांगतो त्यावेळेस आमच्या जीवनामध्ये तेच होतं. मी या ठिकाणी थांबत आहे कारण आता संदेशाचे 2 भाग करणं मला ह्या ठिकाणी क्रमप्राप्त आहे. कारण पुढचा असणारा जो संदेश आहे तो आपण क्रमशः घेणार आहोत. कारण मला नाही वाटत की मी लवकरात लवकर हा जो संदेश आहे मी त्या ठिकाणी संपवू शकेल. कारण बरंच डिटेलिंगमध्ये आम्हाला आणखीन जाणं गरजेचं आहे. आणि म्हणून इथपर्यंतच आम्ही लक्ष देऊया की आमच्या विश्वासाची परिपक्वता ही आम्हाला जर धारण करायची असेल तर आम्हाला त्या ठिकाणी मतिमंद राहता येणार नाही. आणि म्हणून हा मतिमंदपणा जर आम्हाला घालवायचा आहे तर त्यासाठी स्वतःला विश्वासामध्ये इक्विप करणं गरजेचं आहे. अनेक वेळेस आम्ही ख्रिस्ती जीवनामध्ये तर चालत आहोत पण अनेक कन्फ्युजन घेऊन आम्ही त्या ठिकाणी चालत आहोत. अनेक प्रकारचे संभ्रम घेऊन त्या ठिकाणी चालत आहोत. हे जर काढायचे असतील तर आम्हाला काही गोष्टींकडे लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. आणि म्हणून पुढच्या संदेशाकडे आपण नंतर जाणार आहोत. डोळे झापे आणि प्रार्थना करू. देवबापा, आम्ही तुझे आभार मानतो की आतापर्यंत तुझं सहाय्य तू आम्हाला पुरवलंस. प्रार्थना करतो जिवंत देवबापा, बंद डोळ्याने सुरू झालेला प्रवास, या प्रवासामध्ये आम्हाला आमची डोळे उघडे करणं गरजेचं आहे. किती दिवस आम्ही आमच्या या आत्मिक जीवनाच्या प्रवासामध्ये आम्ही आमचे डोळे बंदच ठेवणार. आणि म्हणून प्रभू, तुझ्या सहाय्याची, तुझ्या उपस्थितीची, तुझ्या समक्षतेची आणि तुझ्या शब्दांची आम्हाला गरज आहे. कारण प्रभू, आम्ही स्वतःला इक्विप नाही करू शकत, आम्ही स्वतःला नाही तयार करू शकत प्रभू. आणि म्हणून प्रभू, तुझ्या हस्तक्षेपाची गरज आहे. देवबापा, प्रार्थना करतो की आज ज्यांनी घरामध्ये दान घेतलेलं आहे, ज्यांनी उपकार स्तुती केलेली आहे प्रभू, त्या सर्वांना येशूच्या नावामध्ये आशीर्वादित तू कर. ते दान आशीर्वादाचं तू कर आणि त्या दानाचा उपयोग तुझ्या राज्याच्या वाढीसाठी बाबा अशी दया आणि कृपा कर. जे वृद्ध आजारी आहेत दे बाबा, त्यांना आरोग्य तू दे प्रभूजी. जे बिछाण्यावर खेळून आहेत त्यांचा बिछाना तू बदल. कोरोनाच्या महामारीमुळे प्रभू जे त्रस्त आहेत, जे मृत्यू पावलेले, त्या कुटुंबियाचं सांत्वन करणारा देवा करू प्रभूजी. लवकरात लवकर ही असणारी महामारी निघून जावी यासाठी तुझी कृपा तू दे. वचनाकडे प्रभू लक्ष देणारे कान आमचे असावे यासाठी विशेष करून तुझी कृपा तू दे. आजची भक्ती आराधना आशीर्वादाची केलीस, तुझे आभार मानत धन्यवाद दे. प्रार्थना ख्रिस्त येशूच्या द्वारे केली म्हणून तू आहे. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाईल. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्या सोडून सोडला आहे तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडील. कारण की राज्य, सामर्थ्याने गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. सुवंद्य देवा परात्पर, स्तवा हो त्याला खाली वर. तो बाप, पुत्र, आत्मा जान, त्रैक्याला द्या अनंत मान. आमेन. आणि आता बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असणाऱ्या देवबापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हातील प्रत्येकाबरोबर इथून पुढे सदा सर्व काळासाठी असो. आमेन. हालेलुया, 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 हालेलुया. थँक यू जीसस, थँक यू जीसस, थँक यू जीसस, थँक यू जीसस.